नमस्कार, सुप्रभात. आज पहिली गोष्ट तर तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. चला कामाला निघाले मी. रोजच्या प्रमाणे डेली रुटीन चालू झाले माझं. तर आजचा दिवस कसा असेल, काय असेल हे तर मी तुम्हाला सांगेनच. चला तर मग स्टे ट्यून. श्रीषा निघालो हेअरकट करायला, कारण त्याचे केस भरपूर वाढले. जरा तरी थोडे कट करते, कारण की चांगला लुक येईल नंतर मग, है ना बाबू. आणि साडी पण घेतली मी, नवीन साडी शिवायला टाकायची म्हणून विचार चालू आहे. मी आता पहिला आत्तूकडे जाते. आत्तूची माझी साडी सेम आहे म्हणून बघूयात दोघींना. चला लिफ्ट पटकन या बघूया. आधी आत्तूकडे, मग आत्तूला घेऊन जातो आम्ही. बघूया आत्तू आले तर ठीक आहे. आत्तूला येऊन जातो आम्ही पार्लरला, कारण तिची थोडी हेअरकट करून आणते. खूपच वाढली, इथपर्यंत आलेत. म्हणजे या वयात एवढे नको, थोडे कमी करते, नंतर मग वाढवता येतील तिचे केस. आता आत्तूकडे आलोय. आत्तू आता तिची साडी काढायला गेले. माझी साडी मी आता आणली आहे. बघूयात. आम्ही दोघी पण एकच पॅटर्न देणार, कारण आमची साडी सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे आणि साडी सेम आहे, पॅटर्न सेम आहे, म्हणून ब्लाऊजचा पॅटर्नसुद्धा आम्ही सेम देणार आहोत. बघूयात आता. आतू शोधायला तर गेली आहे वरती. आतूला येऊ द्या. आतूचा हा जो कलर, आतूने साडी काढली खाली. हा आतूच्या साडीचा कलर आहे आणि हा माझ्या साडीचा कलर आहे. माझ्या साडीचा कलर इंक कलर कसा असतो तसा आहे, म्हणजे असा वेगळा दिसतो. आणि समोरून बघितलं ना तर इंक कलर कसं जांभूळी कलर तसं आहे. आणि आतूचा ब्ल्यू कलर आहे, हा ब्ल्यू आहे. आणि श्रीषाने कुठला वेगळाच ब्लाऊज काढला आहे. चला संध्याकाळची वेळ आहे, चाललो आम्ही स्टेशनला. मी, श्रीषा, हे आरवी नाही. आरवी आता घेत होते पण ती झोपली. बरं जर झोपली पुन्हा आम्ही काय पण. चला या. किती आहेत? चल.